नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने तुम्हाला जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, जोड्या लावा। मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेल्या मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहे। तर आपल्याला बहुतांश व्याख्या पाठ आहेत। आपल्याला माहिती आहे की अरिस्टॉटलनं आत्म्याचं शास्त्र असं मानसशास्त्राला संबोधलेलं आहे। उंटनं बोधावस्थेचे शास्त्र असं संबोधलेलं आहे। मॅकडुगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र असे संबोधतो आणि मॉर्गन किंग रॉबिन्सननं मानवेतर प्राण्यांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। म्हणजे तुम्हाला एवढं जरी माहीत असतं अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र, तर येचा 3 असा एकच पर्याय आहे सांगणारा। बाकीच्या तुमच्या जोड्या सर्व बरोबर आल्या असत्या। त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा कोणत्या? आता आपल्याला माहिती आहे की प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोग मुख्य आहे। त्याच्यामध्ये जी मुख्य कृती आहे ती प्रयोग आहे आणि प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेलं एक निरीक्षण असतं। ठीक आहे, आता त्यावरून आपण एक वाक्य वाचूया। प्रयोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात। आता हे रॉंग आहे ना। आता आपण एखादा प्रयोज्य घेतला म्हणजे याच्यावर प्रयोग करायचा आहे असा, तर आता त्याला ऐनवेळी थकवा आला तर म्हणजे आपण म्हणू शकतो का की त्याचे आंतरिक घटक पण नियंत्रित असतात? त्याला भूक लागू शकते, त्याला थकवा येऊ शकतो, त्याची मानसिक स्थिती बिघडू शकते, मग नियंत्रित असतात का? तर नाहीत। ठीक आहे, म्हणजे हे उत्तर होणार आहे आपलं, ही योग्य मर्यादा नाही आहे। ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे। बरोबर आहे ना, म्हणजे ही मर्यादा योग्य आहे, कारण प्रयोगशाळा आली, ते काय जे असेल ते इन्स्ट्रुमेंट आले, सगळे प्रयोगाला लागणारे। कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते। ठीक आहे, टेक्निकल असते सगळं याच्यामध्ये। प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे। आता जो प्रयोग करणारा आहे तो इथं तज्ज्ञ आवश्यक आहे। म्हणजे ब क ड ह्या मर्यादा योग्य असतील, पहिली मात्र योग्य मर्यादा नाही आहे। म्हणजे ब क ड याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेचे योग्य वैशिष्ट्य कोणती? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे। पहिलं बरोबर आहे ना, कारण शिक्षणामध्ये ज्यावेळेस कार्यवादाची विचारधारा आली एज्युकेशनमध्ये आणि नंतर मग जॉन डुईनं आपल्याला क्लिअरच सांगितलं की शिक्षण हे त्रिकेंद्रात्मक असतं आणि त्याचे 3 केंद्र म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक प्रक्रिया असते। ही विद्यार्थी आणि शिक्षक हे समाजाचे घटक आहे आणि ती एक सामाजिक प्रक्रिया अशी असते। अशा पद्धतीनं शिक्षण हे त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे का? तर हो। स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे का? यस। शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज तिला म्हणता येतं। शिक्षण ही अखंड, यस। बालपणापासून तर वृद्धावस्थेपर्यंत, मृत्यूपर्यंत आपण काही ना काहीतरी शिकत असतो। म्हणजे अ ब क ड सर्व असं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर क्रमन्वित अध्ययन म्हणलं की आपल्याला लगेच क्लिअर होतं की ही साधक अभिसंधान उपपत्ती आहे स्किनरची, ज्यानं कबुतरावर आणि उंदरावर प्रयोग करून ही उपपत्ती मांडली होती। पण बाकीचे जे पर्याय आहेत त्यावरून पण तुम्ही उत्तर काढू शकले असते। जसं अभिजात अभिसंधान म्हटलं की आपल्याला तो प्यावला आठवतो, कुत्र्यावर प्रयोग केलेला। यामध्ये त्यानं काय सांगितलं की व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो प्रतिसाद देते तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकाला दिला जातो। ही थीम आहे अभिजात अभिसंधानामध्ये। प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये काय थीम आहे? जी थॉर्नडाईकनं मांजरावर प्रयोग केलेला तुम्हाला आठवतो।
तर थॉर्नडाईकची म्हणजे प्रयत्न प्रमाण उपपत्तीमध्ये थीम काय आहे की चेतक प्रतिसादावर ही उपपत्ती अवलंबून आहे आणि पूर्वीच्या चुका टाळून सुधारित प्रयत्न यामध्ये केलेले असतात. तसं इथं आपल्याला कुठं दिसत नाही प्रश्नामध्ये. मर्मदृष्टी अध्ययन, मर्मदृष्टी म्हणले की आपल्याला तो वर्दामियर, कोहलर, तो चिंपाजीचा प्रयोग. मर्मदृष्टी म्हणजे समस्येचं सर्वांगाने आकलन करून ती समस्या सोडवण्याचं मर्म जाणणे. ठीक आहे, तर हे प्रश्नामध्ये कुठं दिसत नाही. म्हणजे याची जरी बेसिक माहिती असते तुम्हाला तरी तुम्ही म्हणू शकले असते कारण हे सगळं साधं कांबी संधानाचाच भाग आहे. किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. ठीक आहे, बघा किशोरावस्थेतील मुलांसाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. किशोरावस्था म्हणजे वयवर्ष साधारणतः 6 ते 12. तर काय काय आवश्यक आहे बघा. अक्षरांना योग्य वळण लावणे, ठीक आहे नाही, ठीक आहे, सकारात्मक आहे. बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, हे पण ठीक आहे. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे. आता यामध्ये काय आहे, किशोर म्हणले की एक टोळी सदृश्य वय असतं, म्हणजे संघ प्रवृत्ती असते त्यांच्यामध्ये, संघवृत्ती असते. त्याच्यामुळं गट करून जर काम दिलं जबाबदारी तर ते जास्त भूमिकेनं पार पडतात. ठीक आहे, म्हणून थोडंसं आपण टाळू. मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबविणे का, तर हो गरजेचं आहे. म्हणजे अ ब ड हे इथं योग्य असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल. कुणासाठी, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने. कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे सरळ सरळ बुद्ध्यांक ज्यांचा 140पेक्षा जास्त असतो असे विद्यार्थी. ठीक आहे, तर आपण काय काय करायला पाहिजे. ठीक आहे, तर इयत्ता वगळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, बरोबर आहे, कारण ते खूप हायर आहे आणि ते समजू शकतात, तर बरोबर आहे वाटतं हे. वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा जेणेकरून प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतील, कम्युनिकेशन चांगलं होईल. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा का, तर हो ते पण सकारात्मक आहे. उन्हाळी शाळा सुरू कराव्यात का, हो. आपण जर जो शिक्षण तज्ज्ञ आहे काल्सनिक, याचे जर आपण कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बाबतीत ज्या काही त्यानं संकल्पना मांडल्या त्या जर आपण सराव केल्या तर आपल्याला समजून जाईल की या सर्व बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे अ ब क ड सर्व त्यामध्ये येईल. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या बाबतीत सत्य विधानं कोणती. प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणलं की आपल्याला तो थॉर्नडाईक आणि त्याचं मांजर, ते कूटपेटी एक आणि त्याच्यामध्ये त्यानं भुकेलं ठेवलेलं मांजर आठवलं की तुम्हाला या प्रश्नाची उत्तर मिळालेली असते बघा. ठीक आहे, काय म्हणतात ते, या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळालेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. सहजासहजी होत नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ड कटणार आहे आपलं, म्हणजे अ ब क हेच उत्तर येणार आहे. आता प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे कोणतं, ते थॉर्नडाईकचा मांजरावर केलेला कूटपेटीतला प्रयोग. आठवा तुम्ही तो की एक कूटपेटीमध्ये भुकेला मांजर ठेवतो तो थॉर्नडाईक आणि नंतर त्या कूटपेटीच्या एका विशिष्ट अंतरावर म्हणजे बाहेर एक मासा लटकवतो. ठीक आहे, मग मांजर प्रथम ते मासा ओढून घेण्याचा प्रयत्न करते, खूप इकडं तिकडं हलते, उड्या मारते, पाय मारते त्या कूटपेटीला, म्हणजे खूप प्रयत्न केले जातात. ठीक आहे, म्हणजे अगोदरच्या हालचाली ह्या उगाचच केल्या जातात. मग असं सुरू असताना दोरी ओढली जाते, म्हणजे ज्या दोरी आणि कूटपेटीचं दार उघडलं जातं. एक विशिष्ट दोरी ठेवलेली असते तिने आणि मग दार उघडलं की लगेच तो बाहेर येतो मांजर आणि त्याला मासा मिळतो. मग आता सुरुवातीला हे योगायोगानं झालेलं असतं, पुढं परत प्रयोग ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस मग हळूहळू मांजर आडेवेडे न घेता डायरेक्ट त्या दोरीवर पाय ठेवते
म्हणजे चुकांचं प्रमाण कमी होतं आणि त्याला मासा मिळतो. हा साधारणपणे प्रयत्न प्रमाद पद्धतीचा थीम आहे. मग आता समजून घ्या की या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती सावकाश होते का? हो, बरोबर आहे ना. मांजराचं तुम्ही आठवा ना, हळूहळूच टप्प्याटप्प्यानं होईल. पहिल्याच्यात तो खूपच दूर म्हणजे त्याला वेळ लागला होता, नंतर हळूहळू तो कमी वेळ लागू लागला. म्हणजे बरोबर आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. यस, सुरुवातीला खूप श्रम घेतले. या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. यस, सुरुवातीला योगायोगानं पाय दोरीवर लागला म्हणून ते पण बरोबर आहे. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होत नाही आहे, तर खूप परिश्रम करावे लागतात असं म्हणता येणार नाही. म्हणून ब क एवढंच बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जोड्या लावायच्या आहेत. तर भावनिक बुद्धिमत्ताचे जे 5 उपघटक आहेत त्यापैकी 4 उपघटकावर आधारित त्यांनी आपल्याला जोड्या दिल्या. आपण जर पर्याय क्रमांक 2 हे जर उत्तर घेतलं तर आपल्या सर्व जोड्या बरोबर लागतील. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? आता विल्यम जेम्स काय म्हणतो की सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची शक्ती. नव्या परिस्थितीशी समायोजन हे त्यानं मांडलेलं बेसिक आहे. कोण? विल्यम जेम्सनं. म्हणजे पर्याय 1 हे आपले उत्तर आपल्याला मिळालं. पण मग बुद्धिमत्तेमध्ये विचाराचे उपयोजन असं कुणाला वाटतं? ॲडम्सला वाटतं. तुटक भागाचे संयोजन आपल्या व्याख्येमध्ये हा थीम वापरला. कोणी वापरला? एबिंगहॉसनं वापरला. आणि अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन असं गेट्स म्हणजे गेट्सच्या व्याख्येमध्ये तुम्हाला भर देताना दिसतो तो गेट्स. ठीक आहे. म्हणून हे पण लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या हे शॉर्टमध्ये, जेणेकरून जर आपल्याला असा प्रश्न विचारला तर मग त्याची पण उत्तरं आपल्याला मिळावीत. नेक्स्ट, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. आता हेच रॉंग आहे ना, हेच रॉंग आहे. कारण अवबोध असतो वस्तुनिष्ठ. ठीक आहे, म्हणजे हे पाहिजे होतं आणि हे पाहिजे होतं. आणि प्रतिमा असते व्यक्तिनिष्ठ आणि अवबोध असतो वस्तुनिष्ठ. ठीक आहे, म्हणजे पहिलं असत्य आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. प्रतिमा हे बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, हे पण बरोबर आहे. आणि प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते का? हे पण बरोबर आहे. आता अवबोध कशाला म्हणतो आपण? की अवबोध म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा बोध होणे. अवबोध म्हणजे काय? प्रत्यक्ष, म्हणजे ते वस्तुनिष्ठता आली त्याच्यामध्ये, म्हणून तर पहिलं रॉंग चुकलं व्यक्तिनिष्ठता. आणि प्रतिमा काय म्हणतो आपण? की प्रत्यक्षात वस्तू समोर नसताना पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होणे. म्हणजे प्रतिमेमध्ये प्रत्यक्ष वस्तूची गरजच नाही आहे. पूर्वीचा अनुभव जरी आठवला तर आपल्या मनपटलावर प्रतिमा तयार होतात. ठीक आहे, म्हणजेच त्या काय आहेत? त्या व्यक्तिनिष्ठ आहेत. व्यक्तिनिष्ठ त्या तयार होऊ शकतात. ठीक आहे. हां, म्हणून पहिलं रॉंग आहे ते, याचं त्याला पाहिजे होतं. आता प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते का? तर हो म्हणता येईल. कारण प्रत्यक्ष बोधामुळं संपूर्ण चित्र तयार झालं, त्यामुळे अवबोधात तुटकपणा नसतो. म्हणजे प्रत्यक्ष बोध झाला, आलं लक्षामध्ये? प्रत्यक्ष बोधामुळे संपूर्ण चित्र तयार झालं. प्रत्यक्ष बोध झाल्यामुळं संपूर्ण चित्र तयार झालं, त्यामुळे अवबोधात तुटकपणा नसतो, मात्र प्रतिमेमध्ये असतो. म्हणजे हे पण आपलं बरोबर आहे. ठीक आहे, प्रतिमा अवबोधाच्या आधी हे पण आपलं बरोबर येतं. म्हणजे काय येईल? ब क ड बरोबर येईल. ब क आणि ड आपलं बरोबर येतं. ठीक आहे, उत्तर कोणतं निवडूया आपण? पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण पहिलं रॉंग आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? तर अग्रत संघट बघा, आता अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असं म्हणतात, हे बरोबर आहे. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो, हे पण बरोबर आहे. अग्रत संघटक प्रत सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो, नाही, त्याच्या अगोदरच केला जातो. म्हणजे क चुकला, म्हणजे अ आणि ब बरोबर. मग आता अ आणि ब बरोबर, ड आपल्याला समजायना,
म्हणजे ड पण चुकीचंच घ्यावं लागेल. अ आणि ब कन्फर्म बरोबर आहे ना, मग असं फक्त एकाच ठिकाणी, मग उत्तर अ आणि ब आपण काढू शकतो. नेक्स्ट, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण यावरही अवलंबून असते. म्हणजे अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती जर तुमच्या पाठीची जडची, तर लगेच तुम्ही ओळखू शकले असते ही जडची व्याख्या आहे. ठीक आहे, तर या चारही जणांच्या व्याख्या अध्ययन संक्रमणाच्या पाठ करून जा, कारण त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासाची व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? ठीक आहे, चित्रकला, हस्तकला विषयाच्या अभ्यासाचे व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तास झाल्यावर मात्र कचरा करून निघून जातात. तर हे सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्तीचं उदाहरण होईल. कारण याच्यामध्ये बॅगलीची जी थीम आहे की एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण वाढते. म्हणजेच त्यांच्यामध्ये सहेतुक आणि ध्येयनिष्ठ कृतीच नव्हती ती, म्हणून तर त्यांनी ते वर्गामध्ये घाण केली, असं आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यालाच आदर्शवादी अध्ययन संक्रमण उपपत्तीसुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणते विधाने सत्य आहेत? ठीक आहे, अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. जनरल आहे, आपल्याला लगेच कळायला लागलं की हे बरोबर आहे ना. आपण अभ्यास केल्याच्या नंतर अजून दुसऱ्या गोष्टी करत बसलो तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. आता प्रत्यावहन म्हणजे रिकॉल, तुम्हाला पूर्णचे पूर्ण एखादा प्रसंग आठवला, आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, एखादी व्यक्ती फक्त तुम्हाला आठवली पण ती कुठं भेटली, त्याचं नाव काय हे आठवत नाही. ठीक आहे, याला म्हणायचं प्रत्याभिज्ञान. आणि प्रत्यावहन म्हणजे काय, सर्व काही आठवणं. तर आता ह्या दोन विस्मरणावर साधक परिणाम करतात का? नाही ना, हे विस्मरणावर, कारण ह्या साधक परिणाम करतात स्मरणावर, विस्मरणावर त्या बाधक परिणाम करतात. ठीक आहे, म्हणून ब चुकलं. हे निगेटिव्ह क्वेश्चन केला त्यांनी. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते, नाही होत. अरे लक्षामध्ये नाही होत, कारण उलट पठणानंतर किंवा अभ्यासानंतर जर झोप घेतली तर स्मृतिचिन्ह पुसली जात नाहीत, उलट धारणा चांगली होते आपली, आणि उलट अभ्यासासाठी झोपेची मदतच होते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते का? तर हो, हे बरोबर आहे. म्हणजे ब क चुकलंय, अ आणि ड बरोबर. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं की विधाने सत्य कोणती येतं, तर अ आणि ड ही सत्य विधानं आहेत. म्हणून पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. ब पण बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते, तर हे रॉंग आहे ना. विविध मार्गाने होते ना, आपल्याला माहिती आहे. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो का? तर हो. म्हणजे अ ब ड, क मात्र रॉंग आहे. अ ब ड कुठं आहे? अ ब ड तर पर्याय 2 मध्ये आहे अ ब ड. म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकविलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर जशाच्या तसं आठवलं म्हणजे ही पुनरुत्पादित कल्पना आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कल्पनेचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे पुनरुत्पादित आणि दुसरी आहे रचनात्मक.
मग रचनात्मकमध्ये काय येईल? रचनात्मक म्हणजे काय? पूर्वीच्या घटकांची जुळवाजुळव करून नवीन चित्र उभे केले जाते. उदाहरणार्थ काय? आता सहल काढायची आहे, तर मग तो आपल्याला सगळा तो पॅटर्न कसं नियोजन करायचं, कधी निघायचं, कुठे कुठे जायचं, हे जे नियोजन आहे याला म्हणायचं रचनात्मक कल्पना. ठीक आहे. अनुकरणात्मक कल्पना काय असते? म्हणजे अनुकरणात्मक कल्पना ही रचनात्मक कल्पनेचा एक उपप्रकार आहे. इथं दिले बघा, रचनात्मकचे सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. तर अनुकरणात्मक कल्पना कशाला म्हणू आपण? दुसऱ्यांनी वर्णन करून सांगितलेले प्रसंग जेव्हा आपण केवळ कल्पनेने अनुभवतो तेव्हा त्याला आपण अनुकरणात्मक कल्पना असं म्हणतो. आणि एक पर्याय राहिला की स्वैरकल्पना. स्वैरकल्पना म्हणू आपण की ह्या अनिर्बंध कल्पना असतात, म्हणजे कोणते याला नियम नसतात. जसं पर्यांच्या कथा, रहस्यकथा, भूताकुटांच्या कथा, या सगळ्या काय तर स्वैरकल्पना येतं. पण इथं मात्र उत्तर काय आपलं? जशाचा तसा अनुभव आठवला म्हणजे काय? ते पुनरुत्पादित कल्पना होती. पर्याय 4 उत्तर असणार आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. म्हणजे संबोध निर्मितीचा किंवा संकल्पना निर्मितीची योग्य टप्पे. तर पहिला आहे वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. दुसरा आहे गुणवैशिष्ट्ये ते ध्यानात घेणे त्याचे, म्हणजे हा नंबर 2ला जाईल. क नंबर 2ला जाईल, अ नंबरला 1 येईल. अ आणि क म्हणजे इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्याच्यानंतर नंबर 3ला येईल गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण. आणि नंबरला 4ला येईल अमूर्त रूप देणे नंबर 4ला. आणि नंबर 5ला होईल संकल्पना तयार करणे, म्हणजे ड 5ला जाईल. मग ड 5ला म्हणल्यावर उत्तर मिळालं आपल्याला. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहे? ठीक आहे. अध्ययन संक्रमणाबाबत पाहिजे इथं. अध्ययन संक्रमणाबाबत योग्य विधानं कोणती येतं? ठीक आहे. मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. आता अध्ययन संक्रमणाच्या ज्या उपपत्त्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे फार प्राचीन काळापासून म्हणजे ग्रीकांनी सांगितलेली एक शक्तिवादी उपपत्ती आहे की मनशांतीनं सगळं काही पुढं संक्रमित केलं जातं. तर हे बऱ्याच काळ मानल्या गेलं, पण नंतर ज्यावेळेस सायकोलॉजी वगैरे विविध विचारधारा आल्या त्यावेळेस हे मागं पडलं. म्हणून आता हे मानल्या जात नाही. म्हणजे आपल्याला कट करावं लागेल. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. जे शक्तिवादी उपपरीवरील आक्षेप आहेत ते आक्षेप हाच आहे की एका क्रियेचा सराव केला म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पाठ केली, मग ती दुसऱ्या गोष्टीत तुम्हाला त्याचा उपयोग होईल असं इतकं सोपं ते जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण होते. तर आता हे दोन्ही बी, एक तर द्विविभागीय संक्रमणामध्ये बी संदर्भ येईल याचा, द्विविभागीय संक्रमणामध्ये. ठीक आहे. आणि थोडंसं समान घटक उपपत्ती म्हण तिकडे न जाता द्विविभागीय संक्रमणामध्ये त्याचा उल्लेख येईल. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी. तर बॅगले बोललाच आहे त्याच्या आदर्शवादी किंवा ध्येयनिष्ठ उपपत्तीमध्ये. म्हणजे हे पण बरोबर येणार आहे, हे पण बरोबर येणार आहे, हे येणार आहे, हे येणार आहे. म्हणजे ब कडं बरोबर, अचूक. ब कडं कोण सांगते? तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी व्याख्यान पद्धतीत संदर्भात कोणतं विधान असत्य आहे? व्याख्यान पद्धतीच्या संदर्भानं असत्य विधान. अवधान केंद्रीकरण होते नाही ना. व्याख्यान पद्धती म्हणजे कसं, त्याच्यामध्ये खूप कंटिन्युअस असतं आणि नंतर मुलं म्हणजे कंटाळवाणं वाटू शकतं. म्हणून अवधानाचं केंद्रीकरण होतं, हे काही त्याच्यामधलं सत्यता नाही आहे. म्हणजे हेच उत्तर असणार आहे. कारण बघा, कमी वेळात जास्त अध्यापन करता येते का? हो. कारण एक विषय सलगपणे जर आपल्याला शिकवायचा एखादा टॉपिक, तर आपल्याला खूप मोठी माहिती व्याख्यानामध्ये देता येते. तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग होतो, बरोबर आहे. दुर्मिळ माहिती सहज देता येते, बरोबर आहे. म्हणजेच पर्याय एकच त्याचं उत्तर असणार आहे. कारण तेच काय आहे? असत्य आहे. म्हणून पर्याय 1 हेच त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी अनुवंशाचे नियम आहेत. अनुवंशाचे कोणते नियम? साधर्म्याचा नियम आहे, कारण सारखेपणावर आधारित येतो.
मानव किंवा इतर प्राणी त्याचं जे बाळ आहे त्याच्यासारखंच तयार करतात, रिप्रोड्यूस करतात का, तर हो. म्हणजे माणसासारखंच बाळ दिसतं, 2 हात 2 पाय 2 डोळे सारखेपणा, त्याला साधर्म्याचा नियम म्हणलो आपण. वैविध्याचा नियम हा पण अनुवंशाचा नियम आहे. वैविध्याचा नियम म्हणजे काय म्हणू आपण, की मानवाचं जरी उदाहरण घेतलं आपण, की त्यामध्ये खूप सारी विविधता असते. म्हणजे उदाहरणार्थ 2 भावंडे आहेत तर त्याच्यामध्ये पण एकसारखेपणा नाही. एवढंच काय, कोणताही माणूस त्याच्यासारखा डिक्टो कॉपी नाही आहे. मग तो जुळे जरी असले तरी त्यांच्यामध्ये गुणवैशिष्ट्यात फरक आहे, त्यांच्या क्षमतेमध्ये फरक आहे, त्यांच्यात बुद्धिमत्तेत फरक आहे. म्हणजे एकसारखेपणा नसतो. ठीक आहे, हा झाला वैविध्याचा नियम. पुनरावृत्तीचा हा अनुवंशाचा नियम नाही. म्हणजे क तर काटला, अ आणि ब आहे. परागतीचा नियम आहे. परागतीचा नियम हा अनुवंशाचा नियम. हे 3 अनुवंशाचे नियम आहेत, साधर्म्याचा, वैविध्याचा आणि परागतीचा. पण परागतीचा नियम काय सांगतो, हा सरासरी झुकण्याचा गुणधर्म आहे. म्हणजे आईवडील उंच आहेत तर बालक बुटका होऊ शकतो, उंच होईलच असं नाही आहे. किंवा आईवडील गोरे तर बालक सावळा होऊ शकतो. ठीक आहे, तर हा परागतीचा नियम आहे. म्हणजे अ, ब आणि ड हे काय आहेत, सॉरी, अ, ब आणि ड हे काय आहेत, अनुवंशाचे नियम आहेत. पुनरावृत्तीचा हा नियम नाही आहे. म्हणून अ, ब, ड पर्याय 4 मध्ये आहेत. म्हणून पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ठीक आहे, व्यक्ती विकासाच्या संदर्भानं योग्य विधान कोणतं. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. व्यक्ती विकासामध्ये वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो ना, परंतु वातावरणाचाही असतो. ठीक आहे, परंतु आपला जर आता पुढे वाचा, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. म्हणजे हे एक असं एकदा म्हणले तर तसं एकदा म्हणले, म्हणजे याला बी ठीक म्हणू, पण उत्तरापर्यंत पोहोचता येणार आहे. कारण हे दोन्हींचा जास्त प्रभाव असतो. बघा, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक आहे. म्हणजे हे 1 आणि बी पेक्षा, आता आपलं 1 आणि 2 पेक्षा स्ट्रॉंग उत्तर कोणतं झालं, की विकासाच्या बाबतीमध्ये हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत, हे एकमेकाला पूरक असतात, अनुवंश आणि परिसर. चांगला अनुवंश आणि परिसर जर लाभला तर निश्चितच व्यक्ती हा त्याची पर्सनॅलिटी काय असते, डेव्हलप झालेली असते. विकासावर अनुवंशाने आणि संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही तर असं म्हणता. म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं. पर्याय 3 हेच काय आपलं उत्तर आहे. त्यानंतर कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. कुमारावस्थेतील मानसिक आणि भावनिक विकासासंदर्भात असत्य म्हणले. ठीक आहे, या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. बरोबर आहे. या कुमार वयामध्ये जे काही अभिनेता असेल किंवा तुमचे टीचर असतील यांना मुलं खूप आदर्श मानतात. म्हणजे पहिलं तर बरोबर आहे. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते, हे पण बरोबर आहे. या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो, असं नाही म्हणता येणार. त्याच्या अगोदरच्याच वयामध्ये या सगळ्या बाबी घडून आलेल्या असतात. ठीक आहे, त्यावेळेस खूप अमूर्त कल्पना, विचारशक्ती, ठीक आहे, तर्क, अनुमान यावर जोर देत असतो. या वयात मुले बंडखोर होतात, हे पण बरोबर आहे. विविध प्रश्न विचारतात, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याविरुद्ध ते आवाज उठवतात. म्हणजे 1, 2 आणि 4. पण काय प्रश्न विचारला की असत्य कोणते, मग हे 3च असत्य आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या अध्ययन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमाने दिलेली आहेत. आपण जर पर्याय 1 ची जर निवड केली तर तुमच्या सर्व जोड्या बरोबर येतील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, बरोबर आहे. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची माहिती देणे, योग्य माहिती देणे, बरोबर आहे. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, बरोबर आहे. निकोप व सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे, म्हणजे अ, ब, क, ड सर्व येईल याच्यामध्ये, सर्व सकारात्मक आहेत. ठीक आहे, त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणले, शेवटीला निगेटिव्ह म्हणले. ठीक आहे, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, बरोबर नाही. लेखी परीक्षेच्या संदर्भानं दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता हवी असेल तर तुम्हाला
लघुत्तरी प्रश्नांचा समावेश करावा लागेल, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करावा लागेल. हे सकारात्मक आहे. वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे, याच्यात काही लॉजिक लागत नाही की त्यानं काय होणार आहे लेखी परीक्षेमध्ये सुधारणा. कारण लेखी परीक्षा हे असं काही नसतं की वार्षिक परीक्षेला ते प्रथम सत्र जेवढी महत्त्वाची, कारण आपण परीक्षेबद्दल माहिती घ्यायला होत ना, म्हणून वार्षिकच परीक्षेला महत्त्व देणे असं काही नाही. म्हणजे हेच उत्तर असणार आहे. गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे सकारात्मक आहे. उत्तरपत्रिकेवर बारकोडचा सकारात्मक आहे. कोणता? मग हाच उत्तर येईल ना आपलं, पर्याय 2. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? म्हणजे तुम्हाला अगोदर मूर्त स्वरूपातल्या गोष्टी दाखवल्या जातात. बघा, भूगोल विषयात नकाशाचा वापर मूर्ताकडून अमूर्ताकडे. अगोदर तुम्हाला एखाद्या देशाचा प्रदेशाचा आकृती दाखवली जाते, नकाशा दाखवला जातो आणि मग तुम्ही अमूर्ताकडे जातात. विद्यार्थ्यांना थोर नेत्यांचे चरित्र सांगणे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे, तर याच्यामध्ये पण बरोबर आहे, कारण याचा संदर्भ येतो. चरित्र सांगितलं तर लगेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या निसर्गचित्र शिकविताना चित्र दाखवणे, हे पण मूर्त रूप आहे. हे पण मूर्त रूप आहे. हे थोडंसं पण आन्सर कीनुसार हे बरोबरच आहे. आणि कवितेचे स्पष्टीकरण करून मग अर्थ समजून सांगितलं, म्हणजे हे अमूर्ताकडून मूर्ताकडे आहे. ठीक आहे, मूर्ताकडून अमृत, हे अमूर्त आहे, सॉरी अमूर्त आहे. अमृताकडे नाही, अमूर्ताकडे असं पाहिजे होतं. ठीक आहे, ठीक. म्हणजे हे नको, हे ड नको. खरं तर विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे हा सुद्धा थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतोय, परंतु आन्सर कीमध्ये अ ब क बरोबर दिलेले आहेत, म्हणून आपण उत्तर घेऊ अ ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? ठीक आहे, तर निरीक्षण ही गुणात्मक साधने आहेत. बघा, ही म्हणजे 4 साधने आहेत. एक निरीक्षण तंत्र, दुसरे आहे आत्मनिरीक्षण तंत्र, तिसरं समाजमिती तंत्र आणि चौथं आविष्कार तंत्र. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला काय म्हणले, निरीक्षण तंत्रासाठी तर पडताळा सूची वापरतात निरीक्षण तंत्रासाठी. त्याच्यानंतर पदनिश्चयन श्रेणी पण वापरतात आणि प्रासंगिक नोंदी पण वापरतात. हे जे आहे व्यक्तिमत्व प्रश्नावली, तर व्यक्तिमत्व प्रश्नावली वापरतात आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये. आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये या वापरतात. म्हणजे आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये मुलाखत, विविध अभिरुची शोधिका, समस्या शोधिका, प्रश्नावल्या ही आत्मनिरीक्षण तंत्राची साधनं आहेत. ठीक आहे, म्हणून अ ब ड. मग आता अ ब ड कुठे? पर्याय 3 मध्ये, म्हणून पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ठीक आहे, अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती आणि वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन असते, हे तर बरोबर आहे आणि आपल्याला तर असत्य निवडायचं आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही, हे रॉंग आहे ना, कारण असतोच. कारण ही जी प्रतिमानं येतं ही एक वैज्ञानिक पद्धतीनं बनवली असतात, त्याला एक प्रकारची मानसशास्त्रीय बैठक असते, म्हणून असं आपण त्याला इझी घेऊ शकत नाही, म्हणून 2 रॉंग वाटतो. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते, बरोबर आहे. शिक्षक हा लवचिक, एक मार्गदर्शक भूमिका कशी असते, लवचिक असते ना, म्हणून 3 पण बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविले असतात, यस यस. तर ती 2च रॉंग ठरतो, म्हणून 2च उत्तर आहे आपलं. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? ठीक आहे, शिक्षिका म्हणेल, आता बालोद्यान पद्धतीचं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे की ही फ्रेडरिक फ्रोबेलची पद्धती बालोद्यान पद्धती, आणि भारतामध्ये गिजूभाई बदेका यांनी याचा खूप मोठा प्रचार प्रसार केला. ठीक आहे, जागतिक लेवलला फ्रेडरिक फ्रोबेल आणि भारतामध्ये या पद्धतीचे जनक आहेत गिजूभाई बदेका, मूळ जनक आहेत फ्रेडरिक फ्रोबेल. तर शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते,
तर हे सत्य होतं, म्हणजे हा सत्य आक्षेप आहे. साधनांच्या माध्यमातून बघा, आक्षेप जरी सत्य असला पण त्याच्या बाबतीत सत्य नाही, म्हणजे ती फक्त इथं आक्षेप नोंदवलेले सत्य पाहिजेत. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य, आक्षेप घेतला, आक्षेप आहे त्याच्यावरला, परंतु हे काही योग्य नाही, परंतु मग तो आक्षेप योग्य आहे फक्त. स्वयं शिक्षणाला पुरेसा वेळ मिळत नाही, हा पण एक आक्षेप आहे. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हा आक्षेप नव्हता. मुलांना स्वातंत्र्य मिळत नाही असा आक्षेप आहे. ठीक आहे, म्हणून कोणतं असत्य आहे तर पर्याय 4 हेच असत्य आहे. खालीलपैकी कोणत्या अध्यापनाची तत्व येतं? सहनशीलता आहे, व्यक्तिगत फरक आहे, लोकशाही प्रधानता आहे, योजनाबद्धता आहे, सर्व असणार ब क ड सर्व. अशा पद्धतीनं आपण 2014मध्ये जो पेपर झाला होता, पेपर क्रमांक 1, त्याबद्दल सविस्तर चर्चा केली. तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाला. त्याचबरोबर या अगोदर जे TET पेपर झाले तर 2013पासून ते 2024पर्यंतचे या सर्व पेपरच्या सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवले, ते ॲनालिसिस करणारे. ते व्हिडिओ बघा, जेणेकरून येणाऱ्या टेटसाठी तुम्हाला ते अत्यंत उपयुक्त ठरू शकता. धन्यवाद.